Dear student, in the last lecture we have seen Newton's law Newland's law of octave. मागच्या तासाला आपण न्यूलँडचा असणारा जो काही अष्टकाचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी पाहिला. याच्यामध्ये आपण पाहिलंय की न्यूलँड्स जो आहे तर त्या न्यूलँड्सनं काय केलेले, त्याच्या काळामध्ये असणारे जे काही ज्ञात असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहे तर त्या मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी केली. आणि मांडणी केल्यानंतर त्याच्या त्या ठिकाणी असं लक्षात आलं की पहिलं असणारे जे काही मूलद्रव्य आणि आठवं असणारे जे काही मूलद्रव्य या दोघांचे गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्या ठिकाणी सारखेच असतात. आणि त्याची असणारी जे काही तुलना जी आहे तर ती तुलना त्यांनी काय केलेली की अष्टक जे आहे तर त्या संगीतामध्ये जसे त्या ठिकाणी सप्तक असतात, अष्टक त्या ठिकाणी असतात, तर तशा पद्धतीची त्याची असणारी काही तुलना जी आहे तर ती तुलना त्या ठिकाणी केली. त्याच्यामध्ये काही असणाऱ्या ज्या काही त्रुटी ज्या आहेत तर त्या त्रुटी सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. याच्यानंतरचा पुढचा असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला पाहायचा आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. म्हणजे मूलद्रव्याचं असणारं ते काही वर्गीकरण करणारा तो काही तिसरा सायंटिस्ट. पहिला आपण पाहिलाय ड्रोबे रायनर स्ट्रेट्स त्या ठिकाणी पाहिले, त्याच्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह त्या ठिकाणी पाहिलंय, आणि तिसरा आपल्याला पाहायचं आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. म्हणजे त्या ठिकाणी मेंडेलिव्हची असणारी काही आवर्त सारणी पाहता. द रशियन सायंटिस्ट डिमिट्री मेंडेलिव्ह डेव्हलप द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872 AD. म्हणजे दिमित्री मेंडेलिव्ह हा जो काही असणारा जो काही रशियन अशा प्रकारचा असणारा जो काही शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञानं इसवी सन 1869 ते 1872चा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये मूलद्रव्याची आवर्त सारणी त्या ठिकाणी काय केली, डेव्हलप केली, विकसित त्या ठिकाणी केली. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप्स इन द क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. मेंडेलिव्हची असताना जे काही आवर्त सारणी जी आहे तर ती आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्याच्या वर्गीकरणामधली सर्वात महत्वाची अशा प्रकारची पायरी आपल्याला त्या ठिकाणी सांगितली. Mendeleev considered the fundamental property of element, namely the atomic mass, as standard and arranged 63 elements known at that time in an increasing order of their atomic masses. पता काय सांगितले की अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलिव्हने काय केलेले, त्याच्या काळामध्ये ज्ञात असणारे जे काही 63 मूलद्रव्ये जे आहेत तर त्या 63 मूलद्रव्याची काय केलेली, त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी केलेली. देन ही ट्रान्सफर्ड धिस इनटू पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट्स इन अकॉर्डन्स विथ फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स. आणि ही जी काही त्याच्या काळामध्ये ज्ञात असणारी जी काही 63 मूलद्रव्ये जे आहेत तर त्या 63 मूलद्रव्यांची अणुभारांक किंवा अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी केल्यानंतर त्या मूलद्रव्याची असणारे जे काही भौतिक आणि रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हने काय केलेले, मूलद्रव्याची आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीची असणारी जी काही रचना जी आहे तर ती रचना त्याने त्या ठिकाणी केलेली. आता कशी केलेली पुढे आपल्याला दिलेले. मेंडेलिव्ह ऑर्गनाइज द पिरियडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. म्हणजे मूलद्रव्याची जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीची रचना करताना मेंडेलिव्हने काय केलेलं आहे की मूलद्रव्याची असणारे जे काही रासायनिक आणि भौतिक गुणधर्म जे आहेत तर याच्या आधारावर ते त्या ठिकाणी केलेले. दीज वेर मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स ऑफ द एलिमेंट्स, मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स, डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स, देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. की सर्वसाधारणपणे मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याच्या आवर्त सारणीची रचना करत असताना कशाचा आधार त्या ठिकाणी मेंडेलिव्हने घेतलेला आहे, तर मेंडेलिव्हने मूलद्रव्याच्या असणारे जे काही हायड्रोजन आणि ऑक्सिजन याबरोबर तयार झालेले काही हायड्रोजन बरोबर त्याचा संयोग झाला असेल तर त्या ठिकाणी हायड्राइड्स तयार होत नसते, ऑक्सिजन बरोबर संयोग झाला तर त्या ठिकाणी ऑक्साईड हे संयुग त्या ठिकाणी तयार होत नसतं. आणि यांची असणारे जे काही रेणुसूत्र हे जे काही रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्याचे तसेच त्याच्या हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स हिचे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगाचे असणारे काही मेल्टिंग पॉइंट म्हणजेच त्या ठिकाणी असणारा जो काही द्रवणांक असेल, बॉइलिंग पॉइंट उत्कलनांक असेल, त्याच्यानंतर डेन्सिटीज ऑफ द एलिमेंट्स म्हणजे ते असणारे जे काही
मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांची असणारे काही घनता त्या ठिकाणी असेल, अशा प्रकारचे त्यांचे असणारे काही फिजिकल भौतिक अशा प्रकारचे जे गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्याचं वर्गीकरण करत असताना त्या ठिकाणी त्यांनी विचारात त्या ठिकाणी घेतलेले. मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर ए डिफिनेट इंटरव्हल. आणि हे करत असताना मेंडेलिव्हला त्या ठिकाणी दिसून आलं की काही ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्म म्हणजे भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेले जे काही मूलद्रव्य जे आहेत तर त्या मूलद्रव्यांची रिपिटेशन होताना पुनरावृत्ती जी आहे तर ती पुनरावृत्ती त्या ठिकाणी होताना दिसते. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोइंग पिरियडिक लॉ. आणि हे त्याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर त्या निरीक्षणामध्ये त्याच्या काय त्या ठिकाणी लक्षात आलं की सर्वसाधारणपणे काही ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची त्या ठिकाणी पुनरावृत्ती होताना असते. आणि हे त्याचं असणारे जे काही फाइंडिंग निरीक्षण जे आहे तर त्या निरीक्षणाच्या आधारे मेंडेलिव्ह यांनी त्या ठिकाणी पुढील आवर्ती नियम जो आहे तर तो पुढील आवर्ती नियम त्या ठिकाणी सांगितला. तो परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. काय सांगितलंय की प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे मूलद्रव्याचे हे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवृत्तीफल, ज्याला त्या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे पिरियडिक फंक्शन्स त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवृत्तीफल त्या ठिकाणी असतात. पुढे पाहता द व्हर्टिकल कॉलम्स. आता मी ह्या ठिकाणी आपल्याला मेंडेलिव्हची आवर्त सारणी या ठिकाणी दाखवली. त्याच्यामध्ये पहा द व्हर्टिकल कॉलम्स इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आर कॉल्ड ग्रुप्स व्हाईल द हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड द पिरियड्स. म्हणजे मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये या ठिकाणी उभे अशा प्रकारचे असणारे जे काही स्तंभ जे आहेत तर त्या स्तंभांनाच काय म्हटले तर त्यांनी त्या ठिकाणी गण त्या ठिकाणी म्हटलेले. तर याच्यामध्ये आपल्याला काही असणाऱ्या ज्या काही आडव्या अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही ओळी ज्या आहेत तर त्या आडव्या ओळी सुद्धा त्या ठिकाणी दिसतात. आणि ह्या ज्या काही आडव्या ओळी ज्या आहेत तर त्या आडव्या ओळीलाच त्यांनी काय म्हटलेलं आहे रोज किंवा त्याला आवर्त त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे डिफरन्ससाठी लक्षात ठेवायचे पिरियड्स आणि सर्वसाधारणपणे कॉलम्स अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. पाहता याच्यामध्ये काय काय दिलेले की सर्वसाधारणपणे ग्रुप फर्स्ट जो आहे ग्रुप फर्स्ट ग्रुप सेकंड थर्ड अशा पद्धतीचे 8th ग्रुप त्या ठिकाणी दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर असताना जे काही पहिली असताना जे काही आडवी ओळ जी आहे जिला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर त्या ठिकाणी रोज त्या ठिकाणी म्हटले. तिची असताना जे काही सुरुवात जी आहे तर ती हायड्रोजननं त्या ठिकाणी झालेली. हायड्रोजन एकच अशा प्रकारचं पहिल्या रोमध्ये एकच त्या ठिकाणी आहे. दुसरे असणारे जे काही रोज जे आहे तर त्या दुसऱ्या रोजमध्ये लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन अशा पद्धती म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी असणारी जी काही मांडणी जी आहे तर ती मांडणी अशा पद्धतीचं असणारं जे काही पिरियडिक टेबल जे आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेली. इथे लक्षात पाहता येईल. फक्त लक्षात ठेवा काही ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा ज्या आहेत तर त्या रिकाम्या जागा सुद्धा त्या ठिकाणी त्याचे असणारे जे काही पिरियडिक टेबल जे आहेत तर त्या पिरियडिक टेबलमध्ये दिसतात. तर काही ठिकाणी आपल्याला नुसतंच त्या ठिकाणी त्याचा ॲटॉमिक मास दिलेले परंतु मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्यांचं त्या ठिकाणी कोणतं मूलद्रव्य आहे हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. त्याचं फक्त असणारं जे काही ॲटॉमिक मास जे आहे तर ते ॲटॉमिक मास फक्त त्या ठिकाणी दिसतं. आता पुढे त्याच्यानंतर पहा द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड्स शोन ॲज R2O or R2O3 etc. in the upper part of the Mendeleev's periodic table as written as R2O, R2O3 etc. in the present system. मेंडेलिव्हची ही जी असणारी काय आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये वरच्या भागामध्ये संयुगाची सर्वसाधारण असणारी काही रेणुसूत्र जे आहे तर ते रेणुसूत्र आपल्या लक्षात येता नसते की काय दिलेली R2O3 किंवा R2O5 परंतु प्रचलित असणारी काही पद्धत जी आहे तर त्या प्रचलित पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली की ती कशी दिलेली की R2O3 किंवा R2O5 अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहिलेली. एवढं फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट परिचय शास्त्रज्ञाचा. डिमिट्री मेंडेलिव्ह वॉज ए प्रोफेसर इन द सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. म्हणजे डिमिट्री मेंडेलिव्ह हे
सेंट पीटर्सबर्ग हे जे काही विद्यापीठ जे आहे तर त्या विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी ते प्राध्यापक होते. ही मेड सेपरेट कार्ड फॉर एव्हरी नोन एलिमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास. आणि त्यांनी मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतून प्रत्येक ज्ञात असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड त्या ठिकाणी बनवलेले आणि बनवून काय केलेले पहा, एलिमेंट शोईंग इट्स ॲटॉमिक मास म्हणजे बनवून त्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान जे आहे तर ते अणुवस्तुमान त्या ठिकाणी दर्शवलेले. अँड प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स विथ रिझल्टेड इन द इन्व्हेन्शन ऑफ द पिरियडिक टेबल्स ऑफ द एलिमेंट्स. म्हणजे मूलद्रव्याच्या अभ्यासाच्या हेतून त्यांनी प्रत्येक ज्ञात असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यासाठी एक एक कार्ड त्या ठिकाणी बनवून त्याच्यावर मूलद्रव्याचं अणुवस्तुमान त्या ठिकाणी दर्शवलेले आणि अणुवस्तुमान आणि गुणधर्म याच्या आधारे कार्डाची जी जुळणी केली त्यातूनच मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचा असणारा जो काही शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी लागलेला. आता पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर पुढे आपल्याला पाहिजे थिंक अबाउट इट, विचार करायचा आहे. पहा काय सांगितले की देअर आर सम व्हॅकंट प्लेसेस इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. In some of these places, the atomic masses are seen to be predicted. At least 3 of these predicted atomic masses along with their group and periods. म्हणजे मेंडेलिव्हची असणारी काय आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये आपण मगाशी पाहिलं की अनेक अशा प्रकारच्या रिकाम्या जागा त्या ठिकाणी सोडलेल्या आणि त्याच्यापैकी काही ठिकाणी अणुवस्तुमानांचं भाकीत जे आहे तर ते भाकीत त्या ठिकाणी केलेलं दिसते. आणि ही जी काही भाकीत केलेली जे काही 3 अणुवस्तुमानं आणि त्यांची गण आणि आवर्त सारणी त्या ठिकाणी आपल्याला लिहायला सांगेल. उदाहरणार्थ आपल्याला काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे ॲटॉमिक मास 44, 72 आणि 100 याचा आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे त्याचा मेंडेलिव्हचा असताना जो काही पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. आता मेंडेलिव्हचा असताना जो काही पिरियडिक टेबल जो आहे तर त्या पिरियडिक टेबलमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते पहा 44 या ठिकाणी असताना ते काही ॲटॉमिक मास त्या ठिकाणी दिसते. मी जर अजून खाली त्या ठिकाणी घेताना दिसतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुप जो आहे तर तो ग्रुप त्या ठिकाणी नेमका कळेल. म्हणजे 44 त्या ठिकाणी आहे. आता 44 जो आहे तर याचा ग्रुप नंबर किती दिसतोय आपल्याला 3 त्या ठिकाणी दिसतोय. आणि असणारा ते काही पिरियड जे आहे तर ते पिरियड नंबर किती दिसते आपल्याला खाली 4 पिरियड त्या ठिकाणी आहे. अशाच पद्धतीने आपल्याला असणारं जे काही पुढचं असणारं जे काही व्हॅकंट अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला शोधायचंय की सर्वसाधारणपणे ग्रुप नंबर 4 मध्ये असणार पुढचं असणारं जे काही उदाहरणार्थ 72 की ज्या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा आहे त्याचा अणुवस्तुमानांक त्या ठिकाणी भाकीत त्या ठिकाणी केलेले 72 याचा ग्रुप नंबर किती आहे 40 ग्रुप नंबर किती आहे 4 त्या ठिकाणी आहे. आणि पिरियड जो आहे तर तो पिरियड या ठिकाणी तर आपल्या लक्षात येत नसते याचा पिरियड जो आहे तर तो पिरियड मात्र किती दिसतोय तर त्या ठिकाणी 72चा त्या ठिकाणी 5 आपल्याला दिसतो. अशाच पद्धतीचं असणारं जे काही आता या ठिकाणी असणारं जे काही 7वं तर 7व्यामध्ये पुन्हा मी त्या ठिकाणी पाहतोय 7व्यामध्ये आपल्या लक्षात येत नसते की ॲटॉमिक मास या ठिकाणी किती दिसते 100 आहे. ॲटॉमिक मास 100 आहे आणि त्याचा ग्रुप जो आहे तर तो ग्रुप किती आहे 18 आहे. आणि त्याचा असताना जो काही पिरियड जो आहे तर तो पिरियड पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की 6वा त्या ठिकाणी असताना जो काही पिरियड जो आहे तर तो पिरियड आपल्याला त्या ठिकाणी आढळण्यात दिसतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी जी आहे तर त्या आवर्त सारणीमध्ये अनेक ज्या असणाऱ्या जे काही रिकाम्या जागा ज्या आहेत तर त्या रिकाम्या जागामध्ये भाकीत केलेले जे काही अणुवस्तुमान आणि ते 3 वस्तुमानाचे असणारे जे काही गण आवर्त सारणीसह आपण त्या ठिकाणी सांगितलेले. दुसरा आपल्याला पहा दुसरा क्वेश्चन जो आहे तर तो दुसरा क्वेश्चन त्या ठिकाणी नेमका काय दिलाय तो आपल्याला पाहायचा आहे की ड्यू टू अनसर्टनिटी इन द नेचर ऑफ सम एलिमेंट्स a question mark is indicated before the symbol in the Mendeleev's periodic table. What are such symbols? म्हणजे काही मूलद्रव्यांची नावं जी आहेत तर ती अनिश्चित आहे आणि अनिश्चित असलेल्या त्यांच्या संज्ञेमागे प्रश्नचिन्ह जे आहे तर ते प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. अशा संज्ञा त्या ठिकाणी कोणत्या तर सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचे असणारे जे काही सिम्बॉल जे आहे तर त्या सिम्बॉलच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की याच्यामध्ये एक YT त्या ठिकाणी सांगता येईल, त्याच्यानंतर D आहे अशा प्रकारचं एक सांगता येईल, त्याच्यानंतर C आहे, इरॅडियम आहे, त्याच्यानंतरचं पुढचं असणारं जे काही लॅन्थेनाइड आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला ते सांगता येईल. तर एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.